नमस्कार, मी मनीषा। आज आपण करणार आहोत रवा आणि मेथीचे लाडू। तर त्यासाठी आपल्याला लागणारे तूप, गूळ, रवा, त्यानंतर ड्रायफ्रूट मध्ये आपण घेतलेत काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, तसेच यासाठी आपल्याला खसखस लागणारे, खोबरं लागणारे, खारीक। तर या सर्व गोष्टी आपण बारीक करून घ्यायच्यात। मेथी घेतलेली आपण ती तुपामध्ये भाजून मिक्सरला बारीक करून घेतली। त्यानंतर रवा जो आहे तो तुपामध्ये मंद आचेवरती जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचा आहे। रवा एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला भाजून घ्यायचा आहे, तरच या लाडवांची टेस्ट चांगली होणार आहे। यामध्ये आपण डिंक तळून घेतलेला आहे, तो कुस्करून घेतला आहे। त्यानंतर काळी खारीक, पिवळी खारीक, ड्रायफ्रूट तुपावर परतून ते सुद्धा बारीक करून घेतलेत आपण। आता आपला रवा एकदम चांगला भाजून झालाय। भाजल्यानंतर त्याचा रंग कसा बदललाय तो सुद्धा पाहू शकता तुम्ही। आता तुपामध्ये गूळ घालायचा आहे आणि पाक करून घ्यायचा आहे। गूळ वितळेपर्यंत त्याला गरम करायचंय। आता हे सर्व जे मिश्रण आहे बारीक केलेलं ते एकत्र मिक्स करून घ्यायचंय। चांगलं मिक्स झाल्यावरती यावर भाजलेली खसखस आणि वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आता या मिश्रणावर गुळाचा तयार झालेला पाक मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो चमच्याने सगळीकडे पसरून रव्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। त्यानंतर लाडू बांधायच्या आधी एकदा ते मिक्सरला मिश्रण फिरून घ्यावं, त्यामुळं गूळ व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला मिक्स होतो आणि लाडू वळायला एकदम सोपे जातात। आणि अशा पद्धतीने लाडू बांधून तयार करायचे। तर अगदी न चुकता हा रोज एक तरी लाडू खावा, अशी ही पौष्टिक रेसिपी।